पुढे सांगितलं आत्मा कसा आहे जर विचारलं तर आत्मा कसा आहे कशा प्रकारचा आहे हे सांगताच येत नाही. याविषयी इंद्रियांचा प्रत्यक्ष दृष्टी त्याला इद्रुक म्हणतात. आणि म्हणजे हा असा प्रकारचा आहे आणि तादृक असे दोन शब्द आलेले आहेत. जो प्रत्यक्ष दिसतो त्याला इद्रुक. आता जो परोक्षत्वामध्ये आहे तो तादृक. तर आत्मा कसा आहे मग? त्याला इद्रुक म्हणावं तरी अडचण आहे, तादृक म्हणावं तरी अडचण. तो दूर आहे म्हटलं तरी तो अंतर्यामी आहे, आणि फार जवळ आहे म्हटलं तरी प्रमाणांना विषय होत नाही है ना. म्हणून तो इद्रुक. जरी तो प्रत्यक्ष असला तरी कोणत्या प्रमाणांना प्रत्यक्ष आहे? आत्मा हा कोणत्याही प्रमाणांना प्रत्यक्ष नाही. हां नसत ना असत उच्चते. त्याला सत म्हणू नये, असत म्हणू नये. तर हा चैतन्य स्वरूप आत्मा, सच्चिदानंद स्वरूप आत्मा अत्यंत जवळ आहे असं म्हणायला सुद्धा अडचण आहे. कारण त्याच्या तोच आहे तर जवळ कोणाला करायचं? कारण जवळ आमच्या जवळ आहे असं म्हटलं तरी अडचण अशी आली तरी द्वैत आलं. आणि त्याचं तो दूर आहे म्हटलं तर श्रुती म्हणते यत साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म. ब्रह्म हे साक्षात अपरोक्षत्वात. मग कसा अनुभव घेता येईल आपल्याला? तर त्याचा आत्म्याने आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा. भोगी हृदय भोगी इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. इंद्रियांना चुकवून बाजूला काढून असंही म्हटलं. त्यांच्या चोरून जेवी तयासीच फावे. तयासीच फावे. इंद्रियाशी चोरून जेवी तयासीच फावे. कारण इंद्रियांचं सहकार्य येते फक्त सद्गुरूंच्याकडून उत्पन्न होणारी जी महावाक्यजन्य वृत्ती आहे तिथे, म्हणजे वृत्तीव्याप्तीच्या ठिकाणी सहकार्य बनतं. पण तरीसुद्धा ब्रह्माचं ज्ञान हे त्या व्यक्तीला स्वतःच करून घ्यावं लागतं. कारण सद्गुरूंच्या वाक्यांच्याद्वारे एक काम झालं की अंतःकरणाची वृत्ती एकनिष्ठ झाली आणि इतरत्र जी फाकलेली होती ती एकरूप झाली. आणि एकरूप झाल्याने तिचं संशोधन सुरू झालं. जो अभ्यास आधी केलेला असतो ना आत्मज्ञानातला, जो पूर्वी केलेला अभ्यास हा ज्या वेळेला रसरूपात खरा उतरतो चित्तात त्यावेळेला ज्ञान होतं. म्हणजे असं नाही की सुट्ट मग संशोधन करत गेले, तर ते अगोदरच सगळं झालेलं असतं आणि नंतर केवळ जाणण्याचं शेष राहतं. ते म्हणून असं म्हटलं ना विचारसागरच्या सुरुवातीलाच काय म्हटलं की महावाक्य जे पहिल्यांदा उच्चारलं तेव्हाच ज्ञान होतं, पण ते ज्ञान संशयग्रस्त असतं. त्याच्यामध्ये प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना, विपरीत भावना या असतात. आणि त्या नाश करण्यासाठी म्हणून पहिल्याच दिवशी ज्ञान झालं म्हटले. तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही ब्रह्म आहात हे ज्ञान लगेच काय, पण लगेच झालं. पण ते म्हणले महाराज आम्ही कसं काय असो, आम्ही तर स्वतःला जीव समजतो. म्हणजेच मग तुम्हाला संशय आला, आणि संशय आला की तुम्हाला परत दुसऱ्या तरंगाचा अभ्यास करावा लागेल की जीव ब्रह्माऐक्य सिद्धी, विषयाची सिद्धी हे पाहावं लागेल ना. कारण त्याचा संशय आला. संशय आला नसला तर मग नाही अडचण. चला आता संशय कोणाला नाही राहणार मग? की ज्याने पुष्कळ श्रवण केलेलं आहे या जन्मात किंवा पूर्वजन्मात. ज्याचं श्रवण घडलेलं असतं, पुष्कळ श्रवण करून तयार झालेलं आहे, तर त्याला लगेच ती वृत्ती तयार होते. त्याला असं फार सांगावं लागत नाही. सांगावं कोणाला लागेल? ज्याचा अध्ययन नाही त्याला सांगावं लागेल. आणि अध्ययन का करायचं? शंका घालवण्यासाठी. कारण निशंक झाल्याशिवाय ज्ञान होणारच नाही. जर वृत्ती निशंक झालीच नाही ज्ञान कसं काय होईल? त्याच्यामध्ये शंका आहे, आणि शंका हाच प्रतिबंध आहे तिथला. चल प्रत्यक्षाला इद्रुक म्हणतात आणि परोक्षाला प्रत्यक्ष आणि अपरोक्षामध्ये काय फरक आहे?
प्रतिअक्ष हा असं, अपराक्ष हा म्हणजे जे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियांना चोरून होत आहे काही वेळेला, आणि काही वेळेला इंद्रियजन्य ते प्रत्यक्ष असं प्रतिअक्ष. अक्ष म्हणजे इंद्रिय. मग त्याच्यात त्या जसा न्यायशास्त्रकार म्हणतो की विषय आणि अंतःकरण वृत्ती यांचं एकदेशित्व याला प्रत्यक्ष असं म्हणावं. प्रत्यक्षाचं न्यायाचं लक्षण काय आहे? न्यायशास्त्राचं लक्षण अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेशित्व याला प्रत्यक्ष म्हणावं असं न्यायशास्त्रकार म्हणतात. तर अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आणि विषय उपहित चैतन्य यांचं एकदेशित्व यांना अपरोक्ष म्हणावं. मग त्याच्यात आम्ही इंद्रियांचा सहकार्य असतंच असं नाही, म्हणून तर आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान होतं. त्यांनी त्यांच्या विषयामध्ये त्यांनी त्याला जड केलेलं आहे. म्हणजे न्यायाचे जे 9 पदार्थ मानले, सप्तपदार्थ मानले, त्या सप्तपदार्थात है ना द्रव्य गुण तथा कर्म सामान्य सविशेषकम समवायस्ततः अभावश्च पदार्था सप्तकीर्तितः. या 7 पदार्थामध्ये द्रव्य, त्या द्रव्यामध्ये परत कोणते 9? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. त्याच्यामध्ये आत्मा नावाचं द्रव्य मानलं, म्हणून त्याला ते बाजूलाच ठेवलं आणि ते आत्म्याचंही प्रत्यक्ष इंद्रियजन्य केलं त्यांनी. म्हणून न्यायशास्त्रांनी, वेदांती तसे नाही म्हणत. तर आत्मा हा आत्म्याचं प्रत्यक्ष करायला कोणतीच इंद्रिय समर्थ नाही. चला पुढे. बरं, द्रष्टात्मा इंद्रियजन्य नसल्यामुळे तो म्हणजे इद्रुक पण तो होऊ शकत नाही, आणि धर्माधिकार म्हणजे तो परोक्ष पण होऊ शकत नाही. खरं तर असं आहे, तो इद्रुक होत नाही असं नाही, आणि तो ताद्रुक होत नाही असं नाही. अनिर्वचनीय आहे असं म्हणलं तर मग तिथं पण का आहे म्हणा ना, आम्हाला तसं नाही म्हणायचं. आहे असं नाही, नाही असंही नाही, नाही ना. उपजती. बरोबर माऊलींनी ओवी सांगितली. तो अनिर्वचनीय जरी असलं तरी त्याला शून्य आहे असं पण म्हणता येणार नाही. बरोबर. म्हणून मग ते ज्ञानाचा विषय अनिर्वचनीय म्हणजे कसं म्हटलं की तो त्याचं निर्वचन करायला कठीण झालं खरं तर. म्हणजे त्याला कारण नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे तिथं चिकटलेच नाही, लावता नाही आले, आणि न लावता आल्यामुळे त्याला अनिर्वचनीयत्व असं म्हणावं लागलं. नाहीतर असा नाही की बा शून्य आहे म्हणून तो, तर नाही, तसं नाही. तर तो अस्तित्ववान आहे. त्याचा बोध हा त्याच्याद्वारेच होतो, कारण तो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. स्वसंवेद्यत्व त्याच्या ठिकाणी असल्या कारणाने त्याला जाणण्यासाठी दुसरी गोष्ट ना हो, हे बाकीचं सगळंच अवघड आहे, पण आत्मा सोपा आहे. का बरं? तुम्हीच आहात. बाकी नसलेल्याचा जितका अभ्यास करतो आपण, असलेल्याचा काय झाला? अवघड कोण आहे? ह्या काय नसलेल्याचा अध्ययन करतो, त्याच्याशी इतके एकनिष्ठ झालो आपण, अंतःकरण वृत्तीच्याद्वारे इतके एकनिष्ठ झालेलं आहे, म्हणून त्याचा अध्ययन जास्त. कशाचं? नसलेल्याचं. संसार नाही, पंचकोश, 3 देह नाही, है ना. मन, बुद्धी, चित्त, अहंकार नाही. मन नाही, चित्त नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, 3 शरीर नाही, पंचकोश नाही, जगत नाही, आणि अध्ययन कशात चाललंय? मग असलेल्याचं करा ना. तिथं जातच नाही ना. नाही, त्याचं कारण आहे आपली जी अनादि वृत्तीला सवय लागलेली आहे ना, ती ज्याची सवय लागलेली ती याचीच लागलेली. माणसांना सुद्धा परमार्थ असा पसारा मांडला की लोकांना वाटतं परमार्थ चाललाय बरं का, आणि पसारा मिटला लोक म्हणतात का तुम्ही काय नाराज झाले का परमार्थावर? काय कळायलाच मार्ग नाही लोकांना. काय खरी गोष्ट अशी आहे ना, काहीच कळाय मार्ग नाही त्यांना. म्हणजे जे स्वतःला विद्वान म्हणून घेतात ना, ते कुठले
अशा प्रकारे पसारा मांडून बसले. ते तरी अंतर्मुख वृत्तीचे आहेत कुठं तेव्हा? अंतर्मुख वृत्तीच नाही ना त्याला. मग ते म्हणतात की मग असं कसं काय त्याला कसं काय सोडते? आपले सरपंच नाही आले आज, नाही का? नाही तर ते म्हणजे मग आता सोडायचं का काय? त्यांना ते सांगितल्यावर पटतं म्हणजे पण ते वृत्ती तिकडे जात नाही ना, मग ते परत आणखी ना शंका करत बसतात आहे. तर चांगली गोष्ट आहे. त्याला विषय लांबतो पण त्याच्यामुळे म्हणून चैतन्य स्वरूप आत्मा हा वास्तविक इद्रुक नाही आणि तादृकही नाही. चला, आत्मा इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय पण नाहीये आणि नाही तो नाही दिसलं तरी पण तो स्वयंस्वरूप स्वतः सिद्ध आहे. स्वतः सिद्ध. अहो एका कोणाला असं वाटतं मी आज नाही, आज कोण आलेलं नाही, तो आज कोण झोपेतनं उठला नाही? आम्ही आहोत, आम्ही आहोत, मी आहे आहे आहे. तुम्हाला जर म्हटलं तुम्ही नाही, तुम्हाला इतका राग येईल ना. तुम्ही आज नाहीतच. आम्ही नाही कसं काय? आम्ही आहोत ना. म्हणजे त्याच्यातला जो मी आहे ना तो अधिष्ठानाचा आहे, म्हणजे चैतन्याचा आहे. मी आहे, पण मीचा नाश कधीच झाला नाही. मीचं कन्व्हर्शन होतं, नाश नाही. कन्व्हर्ट होतो, मी कन्व्हर्ट होतो एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून अशा पद्धतीने जागृतीतून सुषुप्तीत, सुषुप्तीतून स्वप्नात, स्वप्नातून मीचा कन्व्हर्शन म्हणजेच त्या अवस्था आहेत. स्थूल सूक्ष्म कारण देहाला धरून असणारी अवस्था, सूक्ष्म आणि कारणाला धरून असणारी अवस्था आणि केवळ कारणाला धरून असणारी अवस्था झाली का नाही? आत्मा नाही कन्वर्ट झाला. आध्यस्थ स्वरूप मी हा कन्वर्ट होतो आणि अधिष्ठान स्वरूप मी हा तिन्ही अवस्थेमध्ये तोच राहतो. तो मेल्यानंतरही असतो आणि जन्मायच्या आधीही असतो. तो ज्या वेळेला जन्म झालेला असतो त्या तीन अवस्थेतल्या त्या जीवाचा तेव्हाही असतोच. म्हणून तो नित्य असतो, तो जात नाही. पण आमची नजर झाली शरीरावर, म्हणून आम्हाला माणसाचं शरीर नाही दिसलं की माणूस नाही असं वाटतं. पण तो तर आहे. खरं तर तो आहे नाही, तो तुम्हीच आहात. तर तुम्हाला भ्रांती झाली, आपल्याला भ्रांती होते. एखादा प्रिय व्यक्ती गेला की तो मनुष्य त्याचा सारखा धावा करत राहतो. प्रिय असला तर करतो, पण तो त्याच्यानंतर मग त्याच्या नजरेसमोरून हटत नाही. मग त्याला काय माहिती तेव्हा की तो आणि मी दोन नसून एकच आहे. त्यावेळेला त्याला म्हणजे त्याने निर्माण केलेलं प्रियत्व हे शरीराला धरून असतं, आत्म्याला धरून नाही. कारण आत्मा तर एक आहे आणि तो तर अत्यंत प्रिय आहे. त्याला हा जो भेद उत्पत्ती होते ना ती तशी होते. म्हणून शरीराला धरून प्रियत्व अप्रियत्व असे भाग तयार होतात. म्हणून जे माणसं गत चिंतन जे करतात ना, गेलेल्या पदार्थाचं चिंतन, हा एक प्रतिबंध सांगितला आहे. भूत प्रतिबंध सांगितला आहे की नजरेसमोरून हटत नाही. तर याला शास्त्र अध्ययन कधी होत नाही, कारण याला भूत प्रतिबंध नावाचा दोष आलेला आहे. ज्याला गेलेल्या पदार्थाचं सारखं स्मरण असतं ती माणसं अभ्यास करत नाहीत आणि त्यांना कळणार सुद्धा नाही, कारण त्यांच्या डोक्यात एकच चाललंय, जे गेलेले पदार्थ गत पदार्थांचं चिंतन. शास्त्रात दिलेलं आहे ते की भूत प्रतिबंध. काल का कधी सांगितलं तुम्हाला? भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. वर्तमान सुद्धा प्रतिबंध येतं. वृत्ती अस्थिर राहते सारखी. हे करायचं आहे ते करायचं आहे. तुम्हाला आता जर नगरला जायचं असेल आणि पाठा लिहून बसलेले असतील तर हे सारखे घड्याळ पाहत राहत. त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय? तो प्रतिबंध आहे त्याला. आणि तसाच कोणी एखादा गतपुत्राचं स्मरण असं आलंय ना विषय. एखाद्याचा पुत्र गेलेला आहे आणि पुत्र गेलेला आहे तर मग त्या पुत्राचं पुन्हा स्मरण होत असेल, पुन्हा स्मरण होत असेल आणि मग तो जर पंचदशीला बसलेला असेल तर त्याला पंचदशी नाही करणार, कारण त्याची वृत्ती काय आहे? गतचिंतन करते. म्हणून खरं तर असं आहे, ह्या पदार्थांचं चिंतन सोडून द्या.
हे पदार्थ अनित्य असे आहेत. चांगले असतील आणि वाईटही असतील. वाईटाला लवकर सोडतो माणूस, म्हणजे कारण जे प्रतिकूल पदार्थ आहेत तुम्हाला, ज्यांनी तुम्हाला फार त्रास दिला, ही माणसं आठवतात का तुम्हाला? कधी गेले, कुठं गेले काय माहिती बा, कधी मेले ते बरं झालं, ते एकदाचे सोडून दिले त्यांना. म्हणजे प्रतिकूल पदार्थाचं चिंतन मनुष्य तात्काळ सोडतो. अनुकूल पदार्थाचं चिंतन हे दीर्घकाळ चित्तात रेंगाळतं आणि तो शास्त्रामध्ये प्रतिबंध होतो. बरं, म्हणून कोणतेच प्रतिबंध नको, त्यावेळेला आत्मज्ञान प्रगट होईल. आत्मज्ञान ज्याला कोणते का आहे ना, विषयासक्तीचा प्रतिबंध असला नाही आत्मज्ञानाकडे जाणार, बुद्धिमांद्य असलं नाही आत्मज्ञानाकडे जाणार, कुतर्क असला नाही जाणार, देहालाच मी म्हणत असला नाही जाणार, जगत सत्य म्हणत असला नाही जाणार. आणि बरं नाही गेल्यावर ते म्हणले काय होईल बरं महाराज आमचं? तर काही नाही, तुम्हाला परत जन्म घ्यावा लागेल, कारण तुम्ही यातलं मानायला तयार नाही. मग परत जन्म घ्या, तुमचं पुण्य नाही वाया जाणार, तुमची केलेली कोणतीच क्रिया पारमार्थिक आत्ताची ही वाया जाणार नाही. परमार्थात काहीच वाया जात नाही. जिथं सगळंच वाया जातं त्याचं नाव संसार, ती वायाच गेला सारा. जाईल रया मृग जळवत जाईल रया, कवणाचे गणगोत कवणाचे मायबाप, मृग जळवत जाईल रया. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं हे वाया जाणार आहे. आता इथे परमार्थ करायला लागल्यावर प्रथम तुझी व्यक्ती ती सकाम पुण्य करते, नंतर त्याला सांगून सांगून निष्काम कर्मामध्ये येते. निष्काम कर्म, निष्काम उपासना, आणि त्याच्यानंतर चित्तशुद्धी होऊन मग त्याला आत्मज्ञान, त्याच्यामध्ये हे संशय तयार होतात आणि नंतर एक दिवस संशयाच्या निवृत्त्या करून तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो. म्हणजे शेवटी तुम्हाला काय व्हावं लागेल? स्थिर व्हावं लागेल. मग तो स्थिरतेचा अभ्यास करावा लागेल ना. आपण जर अस्थिरतेचा अभ्यास करत असेल, म्हणजे इकडं प्रपंचातला, आणि वृत्ती स्थिर करायचा प्रयत्न बरेच लोक म्हणत राहतात, महाराज हे आमच्या डोक्यात बसत नाही, हे आम्हाला कळत नाही. म्हणजे हे न कळण्याचं कारण काय? हे तर तुमच्याजवळच दडलेलं आहे ना, ते महाराजांच्या जवळ थोडंच आहे. आपल्याला कळत नाही हे कारण कोणाकडे आहे? त्याच व्यक्तीजवळ आहे. की त्याला का कळत नाही? तर याचं कारण आहे ते कुठल्या तरी या प्रतिबंधात तो गुंतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला तो विषय कळत नाही. आणि वृत्ती मग आता त्यात एकदा स्थिर वृत्ती केली आणि घासला, अहो फार बोथड झालेले विळे खुरपे यांना बी कानसीने धार लावता येते. तसं एकदा दार लावल्यावर किती बी धार होत लागते, एकाच दिवशी लगेच नाही लागत, पण लावून लावून चांगली. शेतकरी काय सातत्याने ते शेवटायला घेऊन जात नाही. पाणी धावणं, पाणी मृदू असतं पण खडकाला सुद्धा भेगा पाडून जात. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची चांग कार्यसिद्ध. तर कोण म्हणतं काय जात नाही दोष? सगळे दोष जातील, फक्त अभ्यास केला पाहिजे. चला सांगा. तैत्तरीय श्रुतीने म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम जे ब्रह्माचं लक्षण घेतलंय ते आत्म्यामध्ये विद्यमान आहे. तर आत्म्या सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही वेदाची श्रुती आहे आणि ती आत्म्यामध्ये ते विद्यमान आहे. म्हणजे मी कसा आहे? तर सत्य स्वरूप आहे. सत्य या पदाचा अर्थ नित्य. देशकाल वस्तू भेद रहित असा, देशाने भेद नाही, कालाने भेद नाही, वस्तूने भेद नाही, असा आनंद स्वरूप अद्वय चैतन्य स्वरूप आत्मा मी आहे. पुढे वाचा. पदार्थाच्या निराकरणाने जो राहतो. निराकरण करणं म्हणजे त्यांना पदार्थ म्हणजे अनात्म पदार्थ यांचं निराकरण करावं लागतं. म्हणजे हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. अन्नमय कोश म्हणजे शरीर, आत्मा नाही. त्याचं काय करावं लागेल? निराकरण. हे नाही आहे, तो नाही आहे. कारण स्थूल शरीर उत्पन्न होतं, नाश पावतं. मग उत्पन्न आणि नाश पावणारा आत्मा कसा असेल? तर असू शकत नाही. चला आता त्या पंचकोशाचा निरासच सांगतायत. ज्याचा बाध होतो
ते मिथ्या व ज्याचा बाध होत नाही ते सत्य. ज्याचा त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम असं लक्षण केलं. तिन्ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. खरं तर काल नावाचा घटक जिथे कामच करत नाही ते अबाधित ब्रह्म आहे. काल नावाचा घटकच अस्तित्वात नाही ज्याच्या ठिकाणी, तर ते ब्रह्म आहे, म्हणजेच तो आत्मा आहे. आता आम्हाला कसं झालं, त्या शरीरात आल्यामुळं आम्हाला 3 काल आठवायला लागले. त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम हे शरीरात बसून केलेलं लक्षण. त्रिकाल भूत, वर्तमान, भावी, भविष्य हे कशावरून ठरवलं? कारण हे 3 काल ठरवण्यासाठी देह लागतो. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला त्रिकालाबाध्यत्व म्हणायचंच नाही. कारण कोणाला धरून बोलणार तुम्ही? चैतन्याला धरून बोलताच येत नाही. म्हणून तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही. मग आता असं लक्षण केल्यावर आम्हाला ज्याचा तिन्ही कालात बाध होतं ते ब्रह्म नाही. आपण उलट केलं. ज्याचा तिन्ही कालात बाध होतो ते ब्रह्म नाही. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळ. मग असे जे आहेत म्हणजे बाध होतो, ज्याचा बाध होतो तो अनात्माच आहे हे नक्की. चला पुढे. ज्याचा बाध होतो ते मिथ्या व ज्याचा बाध होत नाही ते सत्य. स्थूल सूक्ष्म शरीरादी रूप जगाचा सुषुप्ती, मूर्छा, समाधी या अवस्थांमध्ये बाध होतो ना. योग्याच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्माचा बाध होतो, समाधी लावतो तो. आणि आपल्या ठिकाणी आपण झोपलो की जगाचा बाध झाला. कारण सूक्ष्म आणि स्थूलाचा विसर झाला तो कारणामध्ये प्रवेश करतो, म्हणून तिथं बाध तिथं परत उत्पत्ती होते. योगी समाधीतून बाहेर आल्यावर स्थूल सूक्ष्माला धरतो आणि जीवही सुषुप्तीतून बाहेर आल्यावर स्थूल आणि सूक्ष्मावरती आरूढ होतो. चला म्हणून ते असत. पण त्या जगत बाधाचा साक्षी या रूपानं प्रतीत होणारा जो आत्मा त्याचा बाध होतो. या जगत बाधाचा साक्षी म्हणजेच अधिष्ठान चैतन्य झालं. कुठे बाध झाला? अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो, याला म्हणावं जगतबाधाचा साक्षी. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो. मग त्याने कुठं जावं बिचाऱ्याने? ते म्हणले आपलं अधिष्ठानात चाललं. म्हणून ज्याच्यावर जो पदार्थ भासतो त्याच्याच ठिकाणी त्याचा बाध होत असतो. ज्याच्यावर जो पदार्थ भासतो त्याच्याच ठिकाणी त्याचा, म्हणजे अधिष्ठानावर अध्यस्त भासतं, त्या अध्यस्ताचा अधिष्ठानाच्या ठिकाणी बाध होतो. त्या ठिकाणी ते तद्रूप बनतं, तत्स्वरूप होतं. रज्जूवर भासलेला सर्प बिचाऱ्याने कुठे जावं? ते म्हणले बिचारा डोंगरावर फिरायला गेला. तो म्हणलं डोंगरावर फिरायला जाऊ शकत नाही तो, कारण तो भासला कुठं? तर म्हणले रज्जूच्या ठिकाणी. मग गेला कुठं? रज्जू स्वरूप झाला. कारण अध्यस्त पदार्थ, दुसरा नियम, अध्यस्त पदार्थाला स्वतंत्र सत्तेचा अभाव असतो. मग आता अध्यस्त पदार्थ कोणत्या सत्तेवर भासला? सतावर. म्हणून सतावरच अध्यस्त भासतं. ते म्हटले असं कसं काय? तुमचा रज्जू कुठं सत आहे तेव्हा? जौक साहेब सांगतील याचं उत्तर. आता रज्जू सत्य आहे का? नाही. मग रज्जूवर सर्प का भासला? रज्जू हा जड आहे. तुम्ही आत्ता काय बोलले महाराज? की सतावरच अध्यस्त भासतं. तर रज्जू जड आहे, तर जड रज्जूवर सर्प का भासला? रज्जूच्या ठिकाणी चैतन्य असल्यामुळे शास्त्रीय प्रक्रिया सांगा ना. रज्जू उपै चैतन्य आश्रित अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि अंतःकरण वृत्ती उपही चैतन्य आश्रित सत्व अविद्येच्या सत्वांशाचा परिणाम सर्पाचं ज्ञान आहे. त्याच्यात क्षोभ होतो, अविद्येमध्ये क्षोभ होऊन त्या ठिकाणी काय झालेलं आहे? सर्प ज्ञानाची उत्पत्ती होते. म्हणून ज्ञानाच्या उत्पत्तीत अंतःकरण वृत्ती उपही चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वांशाचा परिणाम सांगितलेला आहे तिथे. आता तेच इकडे जर आलो आपण, म्हणजे पदार्थ उत्पत्तीमध्ये
रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्येच्या तामांशाचा परिणाम सर्प आहे. तिथं सर्प हा, कारण विषय हे तामांशापासून बनतात आणि ज्ञान हे सत्वांशापासून बनतं. म्हणून दोन भिन्न वापरले, अंतःकरण वापरलं आणि रज्जू वापरला. रज्जूपहित चैतन्य तिथं तमांश आणला आणि अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्या, दोन्ही ठिकाणी अविद्या आहेतच, सत्वांश पण एक तमांश प्रधान आणि एक सत्वांश. ज्ञानाला सत्वांश. तर अशी शास्त्राने संगती लावली. चला, या साक्षीचा बात पाहणारा कोण आहे? या साक्षीचा बात पाहणारा द्रष्टा कोण आहे? कारण साक्षी वाचून कशाचाच बात सिद्ध होणे शक्य नाही. बरोबर आहे. साक्षी वाचून मग त्याच्या ठिकाणी बात होत. आता त्याच्यात कोण आहे म्हटलं तर चैतन्य स्वरूप आत्मा. आत्मा हा ज्या वेळेला तोच खरा द्रष्टा, पाहणारा द्रष्टाही तोच आहे, परंतु त्याला द्रष्टा म्हणता येत नाही कारण त्याला डोळे नाहीत. तर तो डोळे स्वरूप आहे, म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. प्रकाश हे रूपी डोळे त्या चैतन्याचे, ज्या वेळेला मूळ अधिष्ठान चैतन्य हे काही पाहत नाही, कारण त्याच्या ठिकाणी जीवपणाचाच अभाव आहे. तो द्रष्टा होईल कसा? जिथे द्रष्टा झालेला चैतन्य हे वेगळं आहे. द्रष्टा, उपद्रष्टा असे शब्द प्रयोग केले जातात. तेव्हा हा चैतन्य स्वरूप आत्मा हा कोणी द्रष्टा आहे. चला, घटादी सर्व पदार्थ बाहेर काढून टाकले असता त्यात एक आकाश अवशिष्ट राहते. कोण शिल्लक राहतं? आकाश. आता घटात सगळे पदार्थ बाहेर काढल्यावर जसे अवकाश शिल्लक राहतं, त्याला ग्रहाधिकातून बाहेर काढता येत नाही. त्याच गृहाधिकातील घटातील घटादी पदार्थ, गृहाधिकातील घटादी सर्व पदार्थ बाहेर काढून टाकले. म्हणजे गृहादीमध्ये घरामधले, एखाद्याला घर शिफ्ट करायचं असेल, दुसरीकडे राहायला जायचं असेल तर ते काय करते? सगळे पदार्थ बाहेर काढले. म्हणून गृहातील, आता घटादी एवढे काही गरीब लोक राहिले नाही. फ्रीज बाहेर काढला आहे ना, सोफा बाहेर काढला. आता आम्ही म्हणजे सगळे पदार्थ बाहेर काढले आणि ते म्हटले अहो सगळे पदार्थ बाहेर काढले. हो म्हटले. मग एक राहिला ना पदार्थ. म्हटले काय? आकाश. तेवढं त्या आकाशाला बाहेर काढा. तर घरातला आकाश लक्षात येतंय ना, घरातला आकाश बाहेर काढता येतं का नाही? कशाला नाही म्हणते? गाडग्यात भरून ना काय आणलं मग तुम्ही? गाडग्यात आकाश भरून आणलं का नाही घरातलं? तोडावं लागेल. तोडल्यावर आकाश गेलं. समजा घर तोडलं तुम्ही त्या आकाशावर प्रयोगच करू नका, कारण ते काय हलत नाही, चालत नाही, जात नाही, येत नाही. त्याचं नाव आकाश. तसाच आत्मा आहे जो सर्वत्र पुरेपूर भरून उरलेला आहे. सर्वत्र आकाशावरूनही सूक्ष्म असणारा, आकाशाचाही गाभा असणारा है ना. तुकोबराय म्हणतात तसे, अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. आम्ही सगळं गिळून टाकलं म्हटलं, आता काही राहिलं नाही. कारण जगत गिळण्यासारखं आहे बी. आणि कसं का आपण गिळायचं बा? आपलं तर तोंड किती काय एवढं एवढंसं, आणि यांनी एवढं जग कसं काय गिळून टाकता येईल? आध्यस्त पदार्थ हा गिळण्यासारखा बी नसतो. कशाला गिळत बसले? काही नाही. पण ज्या वेळेला अशा प्रकारची स्थिर बुद्धी होते त्यावेळेला जगत नावाचा कोणताही पदार्थ अस्तित्वात नाही. मोहाने हा भ्रमिष्ट झालेला जीव काय करतो? त्याला सत्य मानतो आणि मग त्याच्यामध्ये व्यवहार करायला लागतो. आणि म्हणून मग त्याला त्याचा जेवढ्या, मग त्याला त्याच्यातून बाहेर कसं पडावं लागेल? तर एका तो नित्य आहे, शाश्वत आहे असं ज्ञान करून घ्यावं लागेल. चला वाचा. गृहाधिकातील घटादी सर्व पदार्थ बाहेर काढून टाकले असता त्यात एक आकाश अवशिष्ट राहते. राहतं का नाही? अवशिष्ट म्हणजे शिल्लक. खाली शिल्लक कोण राहिलं? आकाश. त्याला गृहाधिकातून बाहेर काढता येत नाही. त्याच न्यायाने
स्वात्म्या वाचून दृश्य असल्यामुळे वाद करता येण्यास शक्य असे जे देहेंद्रियादी मूर्त पदार्थ आहे. मूर्त आणि अमूर्त हे दोन्ही बी आहेत. कारण काही पदार्थ सूक्ष्म बी आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे पदार्थ व्यावहारिक आहेत का पारमार्थिक आहेत? हे व्यावहारिक आहेत का पारमार्थिक आहेत? नाही, व्यावहारिकच आहे. हां, म्हणून ते व्यावहारिक नाही, म्हणजे व्यावहारिक आहेत, पारमार्थिक नाही म्हणून. परंतु ते दृश्य नाही म्हणून अमूर्त स्वरूपात काम करतात. कोणाकोणाकडं मन नाही, दाखवा. मन कोणाकडं नाही, सगळ्याकडे दाखवा. नाही, बुद्धी कोणाला नाही, सगळ्यांना नाही, दाखवा. नाही, इतकेच काय, हे पंखा म्हणले का बंद कस काय, म्हणले बंद, पंखा चालू आहे. मग म्हणले मग काय नाही, ते म्हणले दाखवा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी सुद्धा अमूर्त आहे ना, कुठं दिसते तेव्हा, डोळ्याला काही दिसत नाही. हे ध्वनी लहरी सुद्धा, माझा शब्द तुमच्या कानापर्यंत कोण आणून देते, दाखवा. असे कितीतरी पदार्थ काय आहेत म्हणून मूर्त आणि अमूर्त. तर तेव्हा देहेंद्रियादी मूर्त अमूर्त पदार्थ आहेत, त्या सर्वांचे निराकरण केले असता. आता त्यात अमूर्त पदार्थ, देहेंद्रियात इंद्रिय मूर्त आहेत का अमूर्त? अमूर्त. इंद्रिय अमूर्त आहेत. आणि ते म्हणजे आहेत ना, नाक कान ते गोलक आहेत म्हणून इंद्रिय सुद्धा अमूर्त आहेत. मनबुद्धी अमूर्त आहे. प्राणही अमूर्त आहे. कुठे दिसतात प्राण? हां, अमूर्त मूर्ती मधुसूदन. ते जे मूर्तही नाही आणि अमूर्त नाही तो आत्मा. आत्म्याला मूर्तही म्हणायचं नाही आणि अमूर्तही म्हणायचं. तर तेव्हा देह इंद्रियादी मूर्त अमूर्त हे पदार्थ हे ज्या वेळेला कळेल ना, त्यावेळेला विवेक व्हायला सोपं होईल तुम्हाला. तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये आपण विवेक का करत नाही, कारण कळतच नाही. दोन पदार्थांचे भेद कळाले की विवेक ना. आत्म्याच्या ठिकाणी मूर्तत्व नाही, अमूर्तत्व नाही. आणि मूर्त आणि अमूर्त असणारे मायाकृत पदार्थ जे आहेत तर त्याच्या निराकरण केले असता. म्हणून आता निराकरण म्हणजे कोणाचं निराकरण करायचं? मूर्त अमूर्त. तर स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश मूर्त का अमूर्त झालं का ना? आता त्याच्या आतमध्ये गेले प्राणमय कोश, कारण त्याच्यात कर्मेंद्रियासहित दिले, तिथं कर्मेंद्रिय सूक्ष्म आहेत. म्हणून प्राणमय कोशात शिरला तुम्ही की तो सूक्ष्म देहाच्या घटकात गेला तुम्ही. पहिला वरचा जो होता तो स्थूल शरीर आणि त्याचं नाव मूर्त आहे. आता इथला अमूर्त कशात गेला तुम्ही? प्राणमय कोश अमूर्त, मनोमय कोश, विज्ञानमय कोश अमूर्त. झालं का नाही? हे तिन्ही अमूर्तात गेला. कारण देहामध्ये शिरले तुम्ही. कारण देह मूर्त का अमूर्त? अमूर्तच आहे. तोही आत्मा नाही, अनात्माच आहे, पण अमूर्त आहे. मग त्या कारण म्हणजेच अज्ञान ज्याने धारण केलेले आवरणासहित असणारा आहे अज्ञान, म्हणजे अज्ञान नावाचा पदार्थ हा कारण देह तो कसा आहे? अमूर्त स्वरूप आहे. म्हणून काही मूर्त आणि अमूर्त यांचं निराकरण करावं लागेल. चला. हां बरोबर. हा प्राण स्वरूप नाही, इंद्रिय स्वरूप आहे. आचार्य म्हणतात ना, आचार्यांचा श्लोक पंचवायू. तर हा न बुद्धी काय म्हणले श्लोक? चित्ता आणि नाहम. ते तर याच्यामधला मी कोणताच घटक नाही, तर मी केवळ
नित्य स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा आहे. हां नाही प्रपंचो नाही भूतदाता हां. न चेंद्रियं न प्राणगणो न मनः हां. प्रकृतिचित्तं न कर्ता ब्रह्मैव सत्यं परमार्थम्. हां पाहिला स्वात्मप्रकाशिका बुद्धीमध्ये प्रकाशित झाली. चला चांगलं छान आहे. असे जे देहेंद्रियादी मूर्त अमूर्त पदार्थ आहेत त्या सर्वांचे निराकरण केले असता शेवटी सर्व पदार्थांच्या निराकरणाचा साक्षी या रूपाने जो बोध अवशिष्ट राहतो तो बादरहित आत्मा होय. तो बादरहित आत्मा आहे. जिथे जिथे ज्या सगळ्यांचे बाद करत गेल्या एक पदार्थ अवशिष्ट राहिला ज्याचा बादच होत नाही. कारण बाद करणारी सामुग्री तिथं लागतच नाही. पण तुम्ही बाद कसे काय करताल त्याचा, तर तो बाद होत नाही. म्हणून तो शून्य स्वरूप नाही, तर तो नित्य शाश्वत स्वरूप एक पदार्थ शिल्लक राहतो आणि त्यालाच आत्मा असं म्हणतात. चला त्याचा बाद कोणालाच कधी करता येणे शक्य नाही. हां त्याचा बाद कोणालाच केव्हाच करता येणे शक्य नाही म्हणतात. बृहत आरण्यकात नीती नीती या श्रुतीने सर्व मूर्त अमूर्तांचा नेती नेती म्हणजे न इति न इति. नेती नेती न इति न इति. हा असा नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला त्याचा बाद करत चाललेले खाली चाललेले बस या इकडं. हा सावली इकडे या. तिथं बसाय घ्या. तिथंच बसा सावली बघा. इथं पुढे या ना. हा नाही तर ज्याच्यात जोपर्यंत याचे संबंध चालू राहतात, जोपर्यंत त्याचा विचार केला जातो, जे पदार्थ जाणले जातात ते सगळे हा नाही. जाणून झाला की हा नाही. जाणण्याचं संपलं आणि निखळ स्वरूपभूत जाणणं राहिलं. कारण जाणणं संपत नाही, तोच आत्मा आहे. जिथे जाणणं संपून गेलं, जाणण्याचं काही राहिलं नाही, तरी जाणणं शिल्लकच राहिलं, म्हणजे ज्ञान शिल्लक राहिलं, तो ज्ञान स्वरूप आत्मा आहे. म्हणून जाणण्याला निघालेली वृत्ती ही पुष्कळ जाणते. शास्त्रीय शुद्ध स्थिर वृत्ती जाणते आणि ती हा निराश नाही तरी कोण करेल, मुमुक्षू करतो. साधारण जीव इकडे भानगडीत पडलेच नाहीत. त्यांनी आपले स्थूल घटपटादी घरदारं हे जाणायला सुरुवात केलेलं. ते साधारण पदार्थ जाणतात, सूक्ष्म पदार्थ जाणत नाहीत. त्यांना बऱ्याच वेळानंतर कळतं त्यांना की अरे असं बी आहे वाटतं म्हणून. पण व्यावहारिक स्थूल पदार्थ मात्र सगळे जाणत राहतात. आणि याने काय कधी मुक्त होणार आहे, मोक्ष मिळणार आहे. जगातले अनेक पदार्थ हे तर एक खेळासारखं आहे. लहान मुलांना जसं टाइमपास करायला आई वडील काय करतात, ते आता भरपूर प्लॅस्टिकची खेळणी आलेली अशी समोर टाकून दिली की ती पोरं कवर बी खेळत बसतात. तसे सगळे जीव या संसाररूपी खेळण्यामध्ये खेळत बसलेला आहे. मग त्याच्यामध्येच खेळणे टाकलेत. पोरगा पोरगी बायको घर ही खेळणेच टाकलेली असे. ते देवाने अशी खेळणी सोडून दिलेली. एखादा छंद लागला ना की त्याला त्याचाच छंद लागतो. हां मग ते त्या छंदामध्ये इतका काय रेंगाळून जातो की तो त्याला काही सोडत नाही. कारण प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ भिन्न असतात. सगळ्यांना सगळं आवडतं असं नाही, सगळ्यांना एक आवडतं असंही नाही. प्रत्येकाशी भिन्न भिन्न प्रकार येतात आणि वेगवेगळे पदार्थ त्याला आवडत राहतात. पण ते आत्म्यामुळे आवडतात. त्याला ते पदार्थ आत्म्यामुळे आवडतात. पण खरा प्रेमाचा विषय जे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, जे आटे दिंडीमा प्रतिमा नाही. जे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. तो आत्मा ज्या वेळेला भेटला त्यावेळे मग हे बाकीच्या पदार्थांचं प्रेम सगळं निघून गेलं. ते म्हटले काय बरं हे काही प्रेम करण्याच्या लायकीचे. जगातले कोणतेच पदार्थ दृश्य पदार्थ प्रेम करण्याच्या योग्यतेचे नाही. पदार्थ नाही प्रेमाचा असा नाही,
पण जो प्रेमाचा पदार्थ आहे त्याला पाहिलं नाही. मग तो पदार्थ पाहिला की विश्वावर प्रेम जडलं, आणि तो पदार्थ पाहिला नाही, आत्मा पाहिला नाही, तर परिच्छिन्न प्रेम राहतं. हे मला अनुकूल आहेत मग ह्यांच्यावर माझं प्रेम, पण मग एक प्रतिकूल आहे त्यांच्या कुठं प्रेम आहे. म्हणून वस्तुनिष्ठ प्रेम अनुकूल प्रतिकूलतेवर जगतं, आणि आत्मनिष्ठ बनलेल्या ब्रह्मव्यक्ता पुरुष जगावर प्रेम करतो, एका वस्तूवर नाही प्रेम करत. कारण त्याने या अनंत मायामय वस्तूचं अधिष्ठान धरलेलं असतं, आणि जगाने वस्तू धरलेल्या असतात. म्हणून वस्तूंच्या प्रेमात राहण्यापेक्षा अधिष्ठानाचं प्रेम करा. अधिष्ठानाचं प्रेम तो तर मी माझ्यामध्ये सामावलेला आहे ना. मागाशी सुरुवात केलं ना, आपले प्रिय लोक कुठे गेले? कुठंच नाही गेले, ते माझ्यात सामावलेले. हे तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही तुम्ही तोपर्यंत त्याला दूरत्वाने पाहत राहाल, आणि लांब जोपर्यंत तो लांबण कुठेच नाही गेले ना. तुम्ही तुमच्या भ्रमाने मानले त्याला की ते गेले गेले गेले, कुठेच नाही गेले, तर ते आपल्या अंतर्यानात सामावलेलं आहे. तर ते एकाच व्यक्तीच्या सामावलेले असं नाही, तर तो कारण विश्वाचा आत्मा एकच आहे. आपले सगळे पूर्वज मेले का नाही? मेले. कुठे गेले? कुठेच नाही गेले, ते गेलेच नाही कुठे, सामावलेले. बरं, आता ते जर अविद्येकृत त्यांच्या अविद्येने बांधलेले असतील तर असतील त्या अविद्येच्या पुतळ्यामध्ये कुठेतरी, पण ते जगाचा कारण. जसे आपण अनादिकालापासून जगत आलेलो आहे तसे ते बी जगत आलेले. जसे तुम्ही मुक्ततेचा अभ्यास करता तसे तेही करतील. आणि खरं सांगू, कोणत्याच जीवाचा कोणाशी काडीचा संबंध नाही, काहीच संबंध नाही कोणत्याच जीवाचा. नाही, ते आता शरीर दृष्टीने झालं. याच्यामध्ये जीवात्म्या दृष्टीने म्हटलं तरी काही संबंध, कारण अनेक जीवात्मे आहेत ना. आपल्या घरात राहणारे 5, 4, 6, 10, 12 काय टकोरे असतील ना, तर हे प्रारब्धवशात तुमच्याजवळ राहतात, कारण त्यांचं ते प्रारब्ध. आता तुमचं म्हणणं बरोबर आलं, कुठलं मिळते काष्टे लोटात आपलं, मग ते प्रारब्धवशात शरीर एकत्र आली. पण ते जीवात्मे तेच का आले, दुसरे का नाही आले? तर त्यांचं प्रारब्ध दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी गुंतलेलं आहे म्हणून ते तिथे. आणि हा जीव आहे ना, तो मोखार त्यांच्या शरीरावर प्रेम करत राहतो. त्याला वाटतं हे आपलेत, हे आपलेत, हे आपलेत, हे दुसऱ्याला कुठं खायला आणून देतो तो आपल्याच घरी घेऊन येतो पिशवी भरून. पिशवी भरतंय, घरी निघतंय, दुसरीकडे कुठे जातच नाही ते, कारण आपले येतं. आणि त्याला हे म्हणून अधिष्ठान स्वरूपापर्यंत तुकोपर्यंतला त्या ऊसाची मोळी दिली तर सगळ्या रस्त्याने वाटत आली. बरोबर, बाबा ऊस, बाबा ऊस, बाबा ऊस म्हटलं की तुकोपर्यंत आपला ती काढायचा, देऊन टाकायचा, काढायचा. मग आता शेवटी एकच ऊस शिल्लक राहिला. आता ते बी राहिला म्हणून राहिला, नाही तर वाटलं असतं तर घरी यायचाही काय प्रश्न नव्हता. याचं कारण विश्वची माझे घर. तर अशा प्रकाराने तर त्यावेळेला मग त्याला काय होतं, त्याची वृत्ती व्यापक बनते, अपपर भावना. तो कोणी का असा ना काय, तर त्याच्यात अशा कारण अधिष्ठान स्वरूपामध्ये राहतो. चला वाचा पुढे. बृहदारण्यकात नीती नीती या श्रुतीने सर्व मूर्त अमूर्ताचा बात करून, मूर्त अमूर्ताचा म्हणायचा, हा, मूर्त अमूर्ताचा बात करून शेवटी केवळ ज्ञान स्वरूप ब्रह्म अवशिष्ट राहते असे दाखविले आहे. बरोबर आहे. अवशिष्ट कोण राहतं? मग अवशिष्ट पदाचा अर्थ शिल्लक. कोण राहतं? तर ब्रह्मच शिल्लक राहतं. म्हणून बाद करण्याची प्रक्रिया बुद्धीत करावी लागते, नाहीतर घरी जाऊन भांडी मोडायला सुरुवात करताल. ते म्हणले महाराजांनी बाद करायला सांगितलंय, टका मह सगळं तोडून बिडून. तर याला तोडणे, याला नाश म्हणतात. काय म्हणतात? खुर्ची तोडताल. तोडणे याला काय म्हणतात? नाश म्हणतात. आणि बाद हा बुद्धिवृत्तीत होत असतो. काय त्याचं सत्व काढून टाकणे, याचं नाव काय? सत्व म्हणजे माझं आहे, या सत्वाचा. आपण ते सत्व तसं जात नाही, कारण ते चिकटलेलं आहे. म्हणजे ते इतकं चिकटलेलं आणि पक्का असताना, म्हणून त्याला एकाच दिवशी जाणार नाही असं नाही, पण एका दिवशी जाणार नाही. आणि मग कमीत कमी
ज्याला सत्व घालवण्याची प्रक्रियेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी सत्व वाढवण्याच्या प्रक्रियेचा बंद करावा. बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्या सत्व म्हणजे आसक्ती त्याच्यातली, मग ते वाढवायची, अजून वाढवायची, अजून वाढवायची, अजून वाढवायची. तर त्याचा निराश होत जावा, निराश होत जावा. कसा निराश होत जावा? नवीन गाडी आणल्यावरती जसा माणूस त्याला सारखाच काय करतो, पुसत राहतो, पाणी मारतो, पुसतो, पाणी मारतो. हा, त्रिकाल संध्या, गाडीची त्रिकाल संध्या चालू असते. आता तीच गाडी जशी जीर्ण होत राहील तसं ते मग आठवड्यातून पुसतो, 15 दिवसांनी पुसतो, महिन्यानी, मग थेट दसऱ्याला ते का आता का नाही करत, जुनी झाली आता काय. त्याचं त्यांनी काय काढलेली आसक्ती, मग त्याच्यातलं सत्व काढलेलं असतं. नंतर एखाद्या वेळेला गॅरेजला लावली, काय खराब झालेली असली तर तिला धूळ बसते, सगळं बसतो. तर म्हणलं भंगारमध्ये देऊन टाकणार आहे आता. त्यांनी तर काय केलं, डोक्यातलं ते सगळं काढूनच टाकलेलं. तसं जगाचं सत्व सगळ्याच पदार्थाचं का, कारण जगत अख्खं भंगारखाना आहे. हे सगळं असंच आहे. ते पदार्थ सगळे मायाकृत काय येतं, पण फक्त ते आपल्याला जोपर्यंत आणतो त्यावेळेला गोड लागतात बुवा, एवढाच विषय. तो पदार्थ ज्या वेळेला, आणि ते असं आहे, पदार्थ ज्या वेळेला खराब होत चालतील ना त्या वेळेला त्याला कळत चालतं की अरे खरंच भंगाराचं दुकान आहे. पण या मायेचा एक दुसरा स्वभाव आहे, ही नवीन पदार्थ उत्पन्न करताना पॉश करते, एकदम टॉप दाखवते. मग ते पहिल्यावरची जरी नजर गेली, पहिले बाळ दसे आई बा हेची पिसे, ते सरे मग श्री मासे भुलोनी ठाके, श्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येवो, तै तोची प्रेम भावो बालकाशी आणि. कारण मायेने काय केलेलं आहे, एक नवीन प्रॉडक्ट दाखवला, आणि मग दाखवला की याची नजरसुद्धा बावचळते, आणि तो नवीन. ते म्हणजे आता काय करतात, म्हणजे पहिले बरं जाऊ द्यात, लय उशीर होईल, सांगा आपलं. अहो पण प्रतीत होणाऱ्या सर्व मूर्त अमृताचा निषेध केल्यावर काहीच अवशिष्ट राहत नाही म्हणून म्हणशील तर ते बरोबर आहे. बरोबर, काहीच अवशिष्ट राहत नाही, पण काही राहत नाही हे ज्ञान ज्याला होते. काहीच राहिलं नाही तर मायाकृत काहीच राहिलं नाही. पण त्या सर्व मायेचं अधिष्ठान असणारं चैतन्य शिल्लक राहिलं, आणि त्याच्याच सत्तेने तो सगळ्या पदार्थांचा निराश केलेला असतो. सगळ्या पदार्थांचा निराश तुम्ही का करताय, कोणाच्या जीवावर केला, त्याच्याच सत्तेने केला. जर तुमच्याकडे ज्ञान नसतं तर तुम्हाला निराश करता आला नसता. निराश म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, याचं नाव नेती, नेती न येती. स्थूल देह मी नाही, जाळला जातो. प्राणमय कोश मी नाही, प्राण जड आहेत घटासारखे. इंद्रिय मन मी नाही, तेही विकारी आहे. बुद्धी विकारी आहे. विज्ञानमय कोश मी नाही. अज्ञान मी असू शकत नाही, कारण जिथे ज्ञान नाही असा हा अज्ञान, अज्ञानाने युक्त असणारा. ज्ञानाला जाणलं का, कारण देहात नाही, ते मी नाही, म्हणून तेही आध्यस्थ स्वरूप आहे, कल्पित असं आहे. आणि या सगळ्यांना मी ज्याच्याद्वारे जाणलं ते अधिष्ठान चैतन्य म्हणजे आत्मा मी आहे, असं ज्ञान करून घ्या. चला पुढे. अर्थात ज्याला तू काही नाही असे म्हणतोस, ज्याला अर्थात ज्याला तू काही नाही असे म्हणतोस त्यालाच आम्ही आत्मा असे म्हणतो. ज्याला तो काही नाही असं म्हणतो त्यालाच आम्ही आत्मा असं म्हणतो. बरोबर. कोणी एखादा काहीच नाही हो, काहीच नाही हो, काहीच नाही हो, हो म्हणजे तोच आत्मा आहे. नाही म्हणतो ना, ज्याच्या सत्तेने तू नाही म्हणतो ना, तोच आत्मा आहे. सर्व बात साक्षी चैतन्य आहे. हा, त्यालाच आता बात करण्यास योग्य असे काहीच दृश्य राहिले नाही असे वाटते. हा, त्यालाच आम्ही ब्रह्म म्हणतो. बरोबर. बाद करायला खाली शिल्लक राहिलं नाही, तेच अवशिष्ट ब्रह्म आहे. पुढे. तुम्ही काही नाही असे म्हणता, म्हणजे बाद साक्षी जो प्रत्येक आत्मा, त्याविषयी दोन भिन्न भिन्न शब्द मात्र झाले. पण त्या दोन्हीचा बाद रहित साक्षी चैतन्य हा एकच अर्थ आहे. बरोबर. साक्षी चैतन्य हा एकच अर्थ आहे.
गृहाधिकातील आकाशाला जसे बाहेर काढता येत नाही त्याचप्रमाणे साक्षी चैतन्याचा बाध संभवत नाही. त्याप्रमाणे साक्षी चैतन्याचा भातकाला मगाशी सांगितलं ना त्यांनी, येतंय का काढायला आकाश? घरातला आकाश काढता येत नाही. मग आकाश काढता येत नाही तर आत्मा कसा काढता येईल? कुठे मग काय आकाश लागेल नीट वाटे त्यातलं आकाश काय वाटायला नीट लागतं का? नाही तर ते तुझं राग्यावर राहतं. या तर चुकतही नाही, वाटायलाही लागत नाही, कुठंच जात नाही, जागी जाग्यावरच असतं. तसा त्या आकाशावरून सूक्ष्म असणारा आत्मा हा जसाच्या तसाच राहतो, अंतर्यामी तो स्वरूप राहतो. म्हणूनच पूर्वोक्त बृहदारण्यक श्रुतीनेही अनात्म पदार्थांचे निराकरण करून प्रत्येक रूपाला अबाध्य ठरविले आहे. बरोबर. कारण हे अशा रूपाने ज्याचा ज्याचा दृश्यत्वाने अनुभव येतो या सर्वांचे निराकरण करता येते. जे जे डोळ्याला दिसतं दृश्यत्व रूपाने, आता त्याच्यात मूर्त आणि अपूर्त असे दोन्ही बी भाग आहेत. पण जेवढं कमीत कमी एवढं तर माना की जे डोळ्याला दिसतं